Good morning, all of you. Today we are going to learn our first unit's last chapter, chapter number 7, direct and indirect speech. Okay. तर तुम्ही 10वीपर्यंत शिकलाच आहात की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय किंवा ते कशा पद्धतीनं वापरायचं किंवा ते कधी वापरायचं. ओके. तर याच्यामध्ये आपण थोडं डीपमध्ये पण अगदी सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत बघा. तर आता बघा, इन conversation, the words of a speaker are reported in two ways, direct and indirect speech. ओके. म्हणजेच काय तर बघा, तर कन्व्हर्सेशन करत असताना किंवा संवाद साधत असताना आपण काय करतो तर किंवा स्पीकर जो बोलणारा असतो किंवा जो वक्ता असतो तो काय करतो तर दोन पद्धतीनं बघा यामध्ये रिपोर्टेड केलेलं आपल्याला दाखवले किंवा कुणाला तरी उद्देशून बोलवलं ते म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली बोललेलं असणं. ओके. मग बघा पुढं इन डायरेक्ट स्पीच द ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ स्पीकर आर कोटेड. म्हणजे बघा, ज्यावेळी आपण डायरेक्ट स्पीचचं वाक्य तयार करत असतो किंवा इनडायरेक्टमधून डायरेक्ट करत असतो वाक्य, त्यावेळी ते कशा पद्धतीचं असतं बघा, तर द ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ स्पीकर आर कोटेड. म्हणजेच काय तर ज्यावेळी एखाद्या स्पीकरने किंवा एखाद्या वक्त्याने ते वाक्य बोललेलं असतं किंवा त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडलेले असतात ते काय असतात तर कोटेड असतात. कोटेड म्हणजेच काय तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेले. ओके. डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजेच काय तर आपलं मराठीमधलं अवतरण चिन्ह. ओके. तर ज्यावेळी डायरेक्ट स्पीच केलेलं असतं किंवा डायरेक्ट बोललेलं असतो एखादा वक्ता किंवा एखादी व्यक्ती, त्यावेळी काय होते तर त्याचं जे शब्द असतात किंवा त्यानं जे बोललेलं वाक्य असतं ते काय केलं जातं तर कोट केलं जातं किंवा त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलं जातं. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, अश्विनी सेड दिस इज द प्लेस व्हेअर आय लिव्ह. अश्विनी म्हणाली की हेच ते ठिकाण आहे जेथे आम्ही राहत होतो. ओके. म्हणजे इथं काय केलेलं आहे बघा, तर अश्विनी जे म्हणाली ओके ते आहे तसंच्या तसं काय केलेलं आहे तर आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ओके. म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती डायरेक्ट स्पीच करते त्यावेळी ते कशा पद्धतीचं असते तर तिनं सांगितलेले शब्द आणि शब्द काय केले जातात आहे तसेच ठेवले जातात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता. ओके. म्हणजे अश्विनी सेड म्हणजेच काय तर अश्विनी म्हणाली म्हणजे ही तिसरी व्यक्ती किंवा दुसरी व्यक्ती आपल्याला सांगते की अश्विनी काय म्हणाली. मग अश्विनी काय म्हणाली, दुसरी व्यक्ती सांगते की अश्विनी म्हणाली हेच ते ठिकाण आहे जेथे आम्ही राहत होतो. ओके. In indirect speech, the words of speaker are reported without quoting exact words. आता बघा, ज्यावेळी आपण इनडायरेक्ट स्पीच करत असतो किंवा डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य तयार करत असतो त्यावेळी काय होतं तर स्पीकर किंवा जो बोलणारा व्यक्ती असतो किंवा जो वक्ता असतो तो काय करतो तर रिपोर्टेड विदाऊट कोटिंग एक्झॅक्ट वर्ड्स. त्याचं जे बोलणं असतं किंवा त्यानं जे त्याच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडलेले असतात ते काय केले जातात तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून म्हणजे त्याच्या अर्थात बदल न होता त्याच्यामध्ये असलेल्या थोडा म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब असेल किंवा रिपोर्टिंग स्पीच असेल याच्यामध्ये थोडाफार बदल करून काय केलं जातं तर ते वाक्य दुसरी व्यक्ती आपल्यासमोर मांडते. फॉर एक्झाम्पल बघा, अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस व्हेअर शी लिव्ड. आले लक्षात. तर आता वरचं एक्झाम्पल बघा आणि सेकंड नंबरला दिलेलं एक्झाम्पल बघा. तर वरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही डायरेक्ट स्पीचमध्ये काय बघितलं तर अश्विनी सेड दिस इज द प्लेस व्हेअर आय लिव्ह. अश्विनी म्हणाली की हेच ते ठिकाण आहे जेथे आम्ही राहत होतो. म्हणजे अश्विनी काय म्हणाली हे जसंच्या तसं काय केलेलं तर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीनं तिचं वाक्य काय केलेलं आहे पोहोचवलेलं आहे. पण इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस व्हेअर शी लिव्ड. अश्विनी म्हणाली की हेच ते ठिकाण होतं जिथं ते राहत होते. ओके. इथं आम्ही राहत म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितलं तर अश्विनी सेड दिस इज द प्लेस व्हेअर आय लिव्ह. हेच ते ठिकाण आहे जेथे मी राहत होते. आणि इनडायरेक्टमध्ये काय केलेलं आहे बघा, तर अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस व्हेअर शी लिव्ड. अश्विनी म्हणाली की हेच ते ठिकाण आहे जेथे ती राहत होती. मी राहत होते आणि ती राहत होती या दोन गोष्टींचा याच्यामध्ये तुम्हाला फरक असलेला लक्षात येतोय का बघा. तर डायरेक्ट स्पीचमध्ये काय केलं जातं तर आता या दोन उदाहरणावरून तुम्हाला मला वाटतं लगेच लक्षात आलं असेल की डायरेक्ट स्पीचमध्ये काय केलं जातं तर
व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडलेले म्हणजे जो स्पीकर आहे म्हणजे जो व्यक्ती बोलणार आहे किंवा जो वक्ता आहे त्याच्या तोंडून बाहेर पडलेले जसेच्या तसे शब्द कशामध्ये घेतले जातात तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये वापरले जातात. आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय केलं जातं तर त्याच्यामध्ये असणारं रिपोर्टिंग व्हर्ब असेल, त्याचबरोबर रिपोर्टिंग स्पीच असेल, या सगळ्यामध्ये या 2-3 गोष्टींमध्ये काय केलं जातं तर फेरबदल करून इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्यासमोर ते वाक्य मांडलं जातं. पण त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना वाक्याचा कुठल्याही प्रकारे अर्थ बदलत नाही. ओके, म्हणजे अर्थ न बदलता तयार केलेलं वाक्य हे काय असतं तर इनडायरेक्ट स्पीच. आलं लक्षात? पुढं बघा, इट कॅन बी नोटिस दॅट इन डायरेक्ट स्पीच इन्व्हर्टेड कॉमाज आर यूज्ड टू मार्क द ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर. तर बघा, आता डायरेक्ट स्पीचमध्ये एक नोंद करून घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, इन्व्हर्टेड कॉमा कशासाठी वापरला जातो तर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे आहेत म्हणजे जे बोललेले शब्द आहेत ते जसेच्या तसे वापरण्यासाठी काय केले जातात तर डायरेक्ट स्पीचमध्ये इन्व्हर्टेड कॉमा वापरला जातो. व्हेअर ॲज इन इनडायरेक्ट स्पीच इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड. पण ज्यावेळी आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीच करतो म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळी काय केलं जातं तर इन्व्हर्टेड कॉमा हा काढला जातो. हे लक्षात ठेवा. डिपेंड अपॉन द टेन्स ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब अँड रिपोर्टेड स्पीच. म्हणजेच बघा, आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं मग इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण नेमकं काय करतो डायरेक्ट स्पीचचं तर बघा, द टेन्स ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे जे रिपोर्टिंग व्हर्ब वापरले त्या सेंटेन्समध्ये त्याचा टेन्स बदलतो. त्याच पद्धतीनं अँड रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टेड स्पीचमध्ये थोडाफार बदल होतो. सर्टन चेंजेस इन द सेंटेन्स स्ट्रक्चर आर मेड. इट कॅन बी स्टडीज ॲज फॉलोज. त्याचबरोबर अजून काही थोडेफार बदल केले जातात. ते काय करूयात तर आपण खालील वाक्यांवरून किंवा खाली जे रूल दिलेले आहेत की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं तर त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात येईल की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना कुठल्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं कोणकोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तर बघा, ए पॉईंट बघा, व्हेन द रिपोर्टिंग व्हर्ब इज इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. आधी पहिला वरचा मुद्दा बघा, गाईडलाईन्स फॉर कन्व्हर्टिंग डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच. मग याच्यामध्ये आता बघा, डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये एखादं सेंटेन्स जर आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स म्हणजेच मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत ती बघा. फर्स्ट वन इज ए, व्हेन द रिपोर्टिंग व्हर्ब इज इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स ऑर सिम्पल फ्युचर टेन्स द टेन्स ऑफ द डायरेक्ट स्पीच डज नॉट चेंज इन द इनडायरेक्ट स्पीच. हां, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, पहिला रूल. ओके, याच्यावरून म्हणजे एक 4-5 रूल आहेत. ते रूल जर तुम्हाला व्यवस्थित समजले म्हणजे तुम्ही ते समजावून घेतलात, सारखं वाचलात किंवा ते नोट डाऊन करून घेतलात आणि एक 2-3 वेळा जरी त्याच्यावरून नजर फिरवली आणि लक्षात ठेवलं, मेन जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवले तर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच समजायला अगदी सोपं जाईल आणि सोडवायला तर त्याहून सोपं जाईल. आलं लक्षात? तर बघा, पहिला आपला रूल काय आहे तर व्हेन द रिपोर्टिंग व्हर्ब इज इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स ऑर सिम्पल फ्युचर टेन्स. म्हणजे ज्यावेळी डायरेक्ट स्पीचमधील रिपोर्टिंग व्हर्ब हे कसं असतं तर साध्या वर्तमान काळात किंवा साध्या भविष्य काळात. तर काय होतं बघा, द टेन्सेस ऑफ द डायरेक्ट स्पीच डज नॉट चेंज इन द इनडायरेक्ट स्पीच. तर मग डायरेक्ट स्पीचमधील जो काय काळ आहे तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलत नाही. कधी तर ज्यावेळी तुमचं रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे डायरेक्ट स्पीचमधील रिपोर्टिंग व्हर्ब हे साध्या वर्तमान काळ किंवा साधा भविष्य काळ याच्यामध्ये असेल तर तुमच्या डायरेक्ट स्पीचमधून तुम्ही जे इनडायरेक्ट स्पीचमध्ये जे सेंटेन्स कन्वर्ट करताय त्याच्या कुठल्याही काळामध्ये किंवा त्यातल्या कुठल्याही टेन्समध्ये काय होत नाही तर बदल होत नाही. आलं लक्षात? बघा, फॉर एक्झाम्पल डायरेक्ट स्पीचमध्ये बघा, अरुण सेज आय लव माय कंट्री. अरुण म्हणाला माझ्या देशावरती प्रेम आहे किंवा मी माझ्या देशावरती प्रेम करतो. ओके, मग डायरेक्ट स्पीच असल्यामुळं काय केलेलं आहे तर त्यानं जे काही कोट केलेलं आहे ते कशात टाकलेलं आहे तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये. ओके, आणि मग त्याचा आता इनडायरेक्ट स्पीच काय केले बघा, अरुण सेज म्हणजे आहे तसं, अरुण सेज आहे तसं घेतलं आहे. ओके, त्यानंतर दॅट. आता ज्यावेळी कॉमा असतो त्या कॉमाच्या ऐवजी आपण काय घेतो तर तिथं दॅट घेतो.
आलं लक्षात. सेज दॅट हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळी कधी तर वाक्य हे वर्तमान काळात किंवा साध्या वर्तमान काळात किंवा साध्या भविष्य काळात असेल तर काळ बदलत नाही, तो आहे तसाच्या तसा राहतो. मग आता डायरेक्ट स्पीचमध्ये इथं बघा, अरुण सेज आय लव्ह माय कंट्री, म्हणजे अरुण म्हणाला माझं माझ्या देशावरती प्रेम आहे किंवा मी माझ्या देशावरती प्रेम करतो. तर हा वाक्य कुठला आहे? करतो याचा अर्थ काय तर आत्ता, आत्ता करतो याचा अर्थ काय तर वर्तमान काळ. म्हणजे हे कुठल्या काळाचं वाक्य आहे? तर साध्या वर्तमान काळाचं. म्हणजे ज्यावेळी तुमच्यासमोर एक्झाममध्ये एखादं सेंटेन्स येईल डायरेक्टमधून इनडायरेक्ट करण्यासाठी, त्यावेळी सगळ्यात आधी काय करायचं आहे तर तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ, ते वाक्य वाचायचं आहे नीट, त्यानंतर त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि ते कुठल्या काळामध्ये आहे हे समजून घ्यायचं. आलं लक्षात. तर बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये अरुण सेज आय लव्ह माय कंट्री, म्हणजे अरुण म्हणाला की मी माझ्या देशावरती प्रेम करतो, याचा अर्थ हे कुठल्या काळातील वाक्य आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. ओके. मग आपल्याला काय सांगितलं आहे वरच्या सूत्रामध्ये किंवा वरच्या रूलमध्ये की ज्यावेळी वाक्य हे डायरेक्ट स्पीच हे साधा वर्तमान किंवा साधा भविष्य काळामध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काळ बदलत नाही. म्हणजे जर वाक्य साध्या वर्तमान काळात असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना सुद्धा साधा वर्तमान काळच वापरायचा आहे, आणि जर समजा वाक्य साध्या भविष्य काळामध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना साधा भविष्य काळच वापरायचा आहे. आले लक्षात. तर आता हे वाक्य बघूयात. डायरेक्ट स्पीचमध्ये बघा, अरुण सेज आय लव्ह माय कंट्री. इनडायरेक्ट स्पीच, अरुण सेज दॅट, वर्तमान काळामध्ये असल्यामुळं काय वापरले आपण इथं? दॅट. ही लव्ज. आता ही लव्ज का तर बघा, लव हे काय आहे तर क्रियापद आहे यामधलं. आलं लक्षात तुमच्या. मग क्रियापदामध्ये आपण काय करतो तर वर्तमान काळानुसार यामध्ये यस प्रत्यय का लागलाय तर वर्तमान काळानुसार यामध्ये काय झालंय तर बदल झालाय. ज्यावेळी आपण करता द्वितीय वापरतो कर्त्याची, त्यावेळी क्रियापदाचं काय होतं तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. मग ती द्वितीया कुठली असली पाहिजे तर ही, शी. ओके. आलं लक्षात. म्हणजे किंवा इट. म्हणजे ज्यावेळी कर्ता हा एकवचन आणि कर्त्याची द्वितीय असेल त्यावेळी आपण क्रियापदाला काय लावतो तर यस प्रत्यय लावतो. म्हणून इथं काय केलेलं आहे तर आय लव. आय हे सुद्धा एकवचनाचं आहे, पण आयच्या पुढं जे क्रियापद येतं त्याला आपण यस प्रत्यय लावत नाही. ते क्रियापद, मूळ क्रियापद जसं आहे तसंच्या तसं आपण वापरतो. आणि आय ही काय आहे तर कर्त्याची प्रथम आहे. आलं लक्षात. मग आयच्या विरुद्ध किंवा आयच्या दुसरी असणारी जी द्वितीय आहे ती कुठली असणार आहे? ही. का? आता इथं बघा, ही द्वितीय का बदलली आयच्या ऐवजी? तर आता समजा इथं जर सीता सेज असतं तर शी लव झालं असतं. आलं लक्षात. म्हणजे वचनानुसार सुद्धा काय केली जाते तर कर्त्याची आता समजा पुल्लिंगी वचन असल्यामुळं इथं काय केलेलं आहे तर यस हा प्रत्यय लागलेला आहे. स्त्रीलिंगी असतं तरीसुद्धा यस प्रत्ययच लागला असता. आलं लक्षात. म्हणजे आय नंतर अरुण हा कोण आहे तर पुल्लिंगी आहे. आलं लक्षात. तर पुल्लिंगी असल्यामुळं काय झालेलं आहे तर इथं ही लव्ज हिज कंट्री. आलं लक्षात. जर स्त्रीलिंगी असतं तिथं म्हणजे सीता सेज असतं तर हिच्या ऐवजी तिथं शी वापरलं असतं. समजते का? लक्षात येते का? बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये कसं अरुण सेज आय लव्ह माय कंट्री इंटू इन्व्हर्टेड कॉमा फुल स्टॉप. तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं बघा, अरुण सेज दॅट ही लव्ज हिज कंट्री. आता मायच्या ऐवजी सुद्धा काय होतं तर इथं हिज येतं. आलं लक्षात. म्हणजे कर्त्याची इथं आपण काय वापरतो तर द्वितीया. म्हणजे ज्यावेळी साध्या वर्तमान काळाचं डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं असतं त्यावेळी इन्व्हर्टेड कॉमामध्ये असलेल्या गोष्टी या वर्तमान काळानुसार बदलतात. आलं लक्षात. म्हणजे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की बाहेरची जी बाजू असते त्याच्यामध्ये एवढा फारसा फरक पडत नाही, पण इन्व्हर्टेड कॉमामध्ये ज्या काही गोष्टी असतात किंवा जे काही वर्ड्स असतात त्याच्यामध्ये फरक पडतो. बघा, अरुण सेज दॅट ही लव्ज हिज कंट्री. आलं लक्षात. म्हणजे अरुण म्हणाला की त्याचं त्याच्या देशावरती प्रेम आहे. समजलं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, डायरेक्ट स्पीच. मदर विल टेल टू कृष्णा युअर क्लास बिगिन्स ॲट 8. ओके. म्हणजे बघा, मदरने कृष्णाला सांगितलं की तुझा क्लास 8 वाजता सुरू होतो.
म्हणजे आता हे मदर विल म्हणजे कुठल्या काळातलं वाक्य बघा, तर साधा भविष्य काळातील. ओके, म्हणजेच काय तर आई म्हणाली कुणाला, आई कृष्णाला म्हणाली की तुझा क्लास 8 वाजता सुरू होईल. आलं लक्षात. पुढं बघा, मग याचं आता इनडायरेक्ट कसं केलं बघूयात. इनडायरेक्ट स्पीच, मदर विल टेल कृष्णा दॅट हिज क्लास बिगिन्स ॲट 8. आलं लक्षात. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळी आपण डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये वाक्य करतो त्यावेळी इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकतो. त्यानंतर कसं आहे बघा पुढं वाक्य, मदर विल टेल कृष्णा. मग आता याच्यामध्ये जर मागचं सेंटेन्स आपण बघितलं, मदर विल टेल टू कृष्णा, मग याच्यातील आता आपण काय केले तर टू काढलेला आहे आणि डायरेक्ट काय केले तर मदर विल टेल कृष्णा. ओके, त्याच्यानंतर कॉमा जो आहे तो पण आपण काढलेला आहे. त्यानंतर दॅट, जसं आपण साध्या वर्तमान काळामध्ये मगाशी बघितलं की दॅट वापरलेला आहे रिपोर्टेड स्पीच झाल्यानंतर, म्हणजे जो व्यक्ती बोलणार आहे त्याचं बोलून झाल्यानंतर आपण जो कॉमा होता आणि इन्व्हर्टेड कॉमा होता दोन्ही काढलेले आहेत इनडायरेक्ट स्पीचमध्ये. आणि पुढं काय केलेलं आहेत बघा, मदर विल टेल कृष्णा दॅट हिज क्लास, म्हणजे आता इथं करता कोण आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये युवरची द्वितीया काय असणार आहे हिज. का तर जो करताय तो काय तर पुल्लिंगी आहे, जर स्त्रीलिंगी असतात तर हर असतं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं बघा युअर क्लास बिगिन्स ॲट 8 आणि त्याच पद्धतीने याच्यामध्ये मग बदल काय केला या वाक्यामध्ये तर हिज क्लास बिगिन्स ॲट 8. ओके, म्हणजेच इथंसुद्धा क्रियापदाला आपल्या लक्षात येईल की यस प्रत्यय लागलेला आहे. जर कर्ता एक वचन असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो, नाहीतर मूळ क्रियापद आहे तसं जसंच्या तसं राहतं. आलं लक्षात. याच्यावरून तुम्हाला डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना जर डायरेक्ट स्पीच म्हणजे तुम्हाला दिलेला क्वेश्चन जो आहे तो जर साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्य काळ असेल तर कशा पद्धतीनं वाक्य तयार करायचं हे तुमच्या लक्षात आलं का. ओके, आता सेकंड रूल बघूया. बी, व्हेन द रिपोर्टिंग व्हर्ब इज इन द पास्ट टेन्स द चेंजेस इन द टेन्स ऑफ डायरेक्ट स्पीच टेक प्लेस ॲज फॉलोज. आता बघा, जर तुमच्या रिपोर्टेड स्पीचमधील व्हर्ब हे पास्ट टेन्समधील असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट सेंटेन्स करत असताना कुठल्या पद्धतीचा बदल होतो बघा. फर्स्ट रूल इज सिम्पल प्रेझेंट चेंजेस टू सिम्पल पास्ट, म्हणजे साधा वर्तमान काळ हा कशामध्ये कन्वर्ट होतो तर साधा भूतकाळ. ओके, हा जो चार्ट आहे हा जर तुम्ही चार्ट लक्षात ठेवलात आणि सारखं वाचलात समजून घेतलात तर तुम्हाला डायरेक्ट सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आलं लक्षात. बघा आता सिम्पल प्रेझेंट चेंजेस टू सिम्पल पास्ट, मग त्याचं आता एक्झाम्पल बघूयात. डायरेक्टमध्ये बघा, हरी सेड आय ईट ॲन ॲपल. ओके, म्हणजे बघा पहिलं वाक्य कशामध्ये आहे, डायरेक्टमधलं जे फर्स्ट सेंटेन्स आहे ते कशामध्ये आहे तर साध्या वर्तमान काळामध्ये. मग इथं आपल्याला रूल काय सांगितला तर साध्या वर्तमान काळाचं वाक्य कशामध्ये कन्वर्ट होतं तर साध्या भूतकाळामध्ये. मग बघा, जर क्रियापद भूतकाळी असेल तर बघा आता डायरेक्टमध्ये हरीश सेड हे काय आहे तर क्रियापद आहे, म्हणजे अवतरण चिन्हाच्या बाहेरील क्रियापदाचा इथं काय करतोय आपण तर विचार करतोय. टू से म्हणजे काय किंवा सेज म्हणजे काय तर वर्तमान काळ. सेड म्हणाला हे काय झालं तर भूतकाळ. आलं लक्षात. हरीश सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आय ईट ॲन ॲपल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. तर आता मग त्याचं काय होणार, सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल पास्टमध्ये कसं कन्वर्जन झाले बघा. इनडायरेक्ट स्पीचमध्ये हरी सेड दॅट ही एट ॲन ॲपल. आलं लक्षात. बघा याच्यामध्ये काय बदल झाला आहे, हरी सेड आहे तसं राहिलेलं आहे, त्याच्यानंतर आपण फक्त तिथं दॅट लावलेला आहे. साधा आपला नॉर्मल कॉमा जो आहे तो काढल्यानंतर आपण तिथं दॅट लावतो हे लक्षात ठेवा. म्हणजे कॉमा जो लावतो त्याच्याऐवजी आपण तिथं काय वापरणार आहे तर दॅट. कधी तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना. दॅट ही आता करता कोण आहे बघा तर हरीश. ओके, मग हरीश जो आहे तो काय म्हणतो इथं तर हरीश सेड दॅट ही एट ॲन ॲपल, म्हणजे दुसरी व्यक्ती आपल्याला सांगते की हरीश म्हणाला की मी सफरचंद खाल्लं. आलं लक्षात. तर अशा त्याने सफरचंद खाल्लं. तर अशा पद्धतीनं बघा आयचं इथं काय होतं तर कर्त्याची काय होते इथं द्वितीया येते. ही एट का
तर इटचं इथं आपण काय करणार आहे, तर वाक्य आपण साध्या भूतकाळामध्ये करतोय, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामधील जे क्रियापद असणार आहे ते सुद्धा साध्या भूतकाळामध्ये असायला पाहिजे. आले लक्षात. म्हणून इटचा भूतकाळ एट अँड ॲपल आहे तसं. ओके, फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमा काढलेला आहे. अशाच पद्धतीनं दुसरं वाक्य बघा, प्रेझेंट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट कंटिन्युअस. ओके, तर बघा प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ हे कशामध्ये कन्वर्ट होतं, तर चालू भूतकाळामध्ये. बघा डायरेक्ट सेंटेन्समध्ये बघा, हरीश सेड आय एम इटिंग ॲन ॲपल. इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघा, हरीश सेड दॅट ही वॉज इटिंग ॲन ॲपल. मग काय बदल झालेला आहे बघा, टेन्स तुम्ही शिकलेला आहात त्यामुळे हे समजायला तुम्हाला फारसं अवघड जाणार नाही. तर बघा डायरेक्ट सेंटेन्समध्ये काय झालं, तर हरीश सेड आय एम इटिंग ॲन ॲपल म्हणजे मी सफरचंद खात आहे, हा चालू वर्तमान काळ झाला. मग त्याचं चालू भूतकाळामध्ये जर करायचं असेल तर हरीश सेड दॅट का वापरतो आपण, तर नॉर्मल कॉमा किंवा साधा जो आपला सेड नंतरचा जो दिलेला छोटासा कॉमा आहे त्याच्याऐवजी आपण दॅट वापरतो आणि नंतर आपण इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकतो. मग आयच्या ऐवजी करता हा पुल्लिंगी असल्यामुळे द्वितीय काय आली आहे त्याची, ही वॉज का, तर ॲम हे काय आहे, तर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे. आलं लक्षात. मग टू बीचं वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे. मग टू बीचं भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद कुठले कुठले आहेत, तर वॉज, वेअर. मग इथं वॉज का वापरले, कारण की करता एकवचनी आहे. वॉज इटिंग आहे तसं, म्हणजे आपलं इन्व्हर्टेड कॉमामधील जे क्रियापद आहे आय एन जी प्रत्यय लागलेले ते आहे तसं. ॲन ॲपल, फुल स्टॉप. आले लक्षात. त्यानंतर तिसरं बघा, प्रेझेंट परफेक्ट चेंजेस टू पास्ट परफेक्ट. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ हे पूर्ण भूतकाळामध्ये बदल होतो. बघा डायरेक्ट सेंटेन्समध्ये बघा, हरीश सेड आय हॅव इटन ॲन ॲपल. इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघा, हरीश सेड दॅट ही हॅड इटन ॲन ॲपल. ओके, म्हणजे हरीश सेड कॉमाच्या ऐवजी आपण दॅट वापरलं. बदल फक्त काय झालेत ते मी सांगते तुम्हाला. ही हॅड, मग हॅवच्या ऐवजी हॅव हे सुद्धा टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे. हॅव हॅज हे वर्तमान काळातील आहे आणि हॅड हे भूतकाळातील आहे आणि शाल हॅव विल हॅव हे भविष्य काळातील आहे. आलं लक्षात. मग आता आपल्याला इथं पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये करायचं असल्यामुळं आपण हॅवच्या ऐवजी काय वापरणार तिथं, हॅड. इटन म्हणजे ज्यावेळी आपण पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये किंवा साध्या वर्तमान काळाचं वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये करत असतो त्यावेळी आपण क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो. त्यामुळे इथं काय आहे, तर आपण हॅड इटन ॲन ॲपल असं लिहिलेलं आहे. आले लक्षात. त्यानंतर बघा पास्ट सेंटेन्स सिरियल नंबर 5 बघा, पास्ट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजेच काय, तर पूर्ण चालू वर्तमान काळ यांचं रूपांतर कशामध्ये होते, तर पूर्ण चालू भूतकाळामध्ये. म्हणजेच बघा डायरेक्टमध्ये बघा, हरीश सेड आय वॉज इटिंग ॲन ॲपल. इनडायरेक्टमध्ये हरीश सेड दॅट ही हॅड बीन इटिंग ॲन ॲपल. आले लक्षात. त्याच्यानंतर लास्टचं बघा, सिम्पल फ्युचर चेंजेस टू वूड प्लस बेस फॉर्म ऑफ व्हर्ब. म्हणजे साधा भविष्यकाळ कशामध्ये बदल होतो, तर बघा वूड जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे प्लस बेस फॉर्म ऑफ व्हर्ब. बेस फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे मूळ रूप. आलं लक्षात. म्हणजे बघा आता डायरेक्ट स्पीचमध्ये हरीश सेड आय विल ईट ॲन ॲपल. तर इनडायरेक्टमध्ये त्याचं काय असेल, हरीश सेड दॅट ही वूड. म्हणजे विलचं इथं काय वापरणार आहे आपण, वूड. आलं लक्षात. ही वूड ईट ॲन ॲपल. ईट का, तर बेस फॉर्म ऑफ व्हर्ब म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप. मग आपलं मूळ क्रियापद कुठलं आहे, तर ईट हे आपलं काय आहे, तर मूळ क्रियापद आहे. म्हणजे ते जसेच्या तसं आपण वापरायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे साधा जो भविष्यकाळ आहे त्याचं वाक्य तुम्हाला इनडायरेक्ट करत असताना खूप सोपं जाईल बघा. कारण त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय बदल करायचा आहे, तर विलच्या ऐवजी वूड वापरायचं आहे आणि मूळ क्रियापद आहे ते जसेच्या तसं ठेवायचं आहे. आलं लक्षात. तिसरा रूल बघूयात आपण. व्हेन द रिपोर्टेड स्पीच कंटेन्स अ युनिव्हर्सल ट्रूथ. म्हणजेच ज्यावेळी रिपोर्टेड स्पीचमध्ये एकमेव अद्वितीय म्हणजे ज्या गोष्टी कधीही न बदलणाऱ्या आहेत अशा गोष्टींचा समावेश केला जातो. कॉमा, सिम्पल प्रेझेंट इन द रिपोर्टेड स्पीच इज नॉट चेंज्ड इन टू द करस्पॉन्डिंग सिम्पल पास्ट बट रिमेन्स अनचेंज्ड. ओके.
हां, म्हणजे आता ज्यावेळी एखादी गोष्ट न बदलणारी असते आणि असं वाक्य जर साध्या वर्तमान काळामध्ये असतं तर त्याचा बदल साध्या भूतकाळामध्ये होत नाही, तर ते आहे तसं राहतं. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत आपण काय बघितलं, तर साध्या वर्तमान काळाचं वाक्य साध्या भूतकाळामध्ये बदलतं. पण इथं रूल काय सांगितलं आहे आपल्याला, तर ज्यावेळी रिपोर्टेड स्पीच हे युनिव्हर्सल ट्रूथ असेल, म्हणजे अशा गोष्टींविषयी बोललं गेलं असेल त्या वाक्यामध्ये की ज्या गोष्टी कधीही बदलणार नाहीत, आणि ते जर वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये असेल तर त्याचं साध्या भूतकाळामध्ये रूपांतर होत नाही, ते आहे तसं राहतं. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये टिया सेड द सन रायझेस इन द ईस्ट. तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघा, टिया सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. फक्त याच्यामध्ये काय बदल केला आहे, तर इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकलेला आहे. ओके, तर आता का याच्यामध्ये का बदल होत नाही बघा, तर टिया म्हणाली की द सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. मग सूर्य पूर्वेला उगवतो याचा अर्थ काय? ओके, याचा अर्थ काय, तर सूर्य हा नेहमीच पूर्वेला उगवतो. कधी तुम्ही पाहिलात का सूर्य पश्चिमेला किंवा उत्तरेला उगवलाय? नाही, म्हणजे ही न बदलणारी गोष्ट आहे. आले लक्षात? जसं आपण आर्टिकल शिकत असताना दचा वापर करण्यासाठी एक रूल वापरला होता बघा, की द आपण कुठल्या कुठल्या गोष्टींसमोर वापरतो, तर एकमेव अद्वितीय, म्हणजे ज्या गोष्टी फक्त एकच आहेत किंवा अशा गोष्टी ज्या कधीही, ज्या गोष्टींचे रचना असेल किंवा ज्या गोष्टींच्या दिशा असेल कधीही बदलणारी नसते, अशा गोष्टींविषयी. ओके, तर त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्य, जी गोष्ट कधीही बदलत नाही किंवा त्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे असं कधी झाले का की पूर्वेचा सूर्य कधी पश्चिमेला उगवला आहे, कधी उत्तरेला उगवला आहे, असं झाले का? नाही. म्हणजे आणि हे इथून पुढं सुद्धा कधी बदलणार आहे. सूर्य हा नेहमी पूर्वेलाच उगवत राहील. तर त्यामुळे इथं तुम्हाला लक्षात आलं असेल बघा की टिया सेड द सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजेच टिया म्हणाली की सूर्य हा पूर्वेला उगवतो. ओके, म्हणून जे वाक्य आहे, जे वाक्य सत्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल करणं हे चुकीचं आहे. त्यामुळं काय होतं, तर ज्यावेळी वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये असेल पण ते त्रिकालाबाधित सत्य असेल, त्यावेळी ते वाक्य इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्य आहे तसं राहतं. याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाक्य समजून घेणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यानंतरच तुम्ही ते सोडवायला घ्यायचं आहे. गडबड करायची नाही कुठल्याही पद्धतीने. तर बघा, रूल नंबर डी, द प्रोनाउन्स इन द डायरेक्ट स्पीच आर चेंज्ड अकॉर्डिंग टू द स्पीकर अँड द लिसनर. मग आता जे प्रोनाउन्स आहेत, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आईचं जर पुल्लिंगी असेल तर ही होतं, जर स्त्रीलिंगी असेल तर शी होतं, मायचं जर पुल्लिंगी असेल तर हीज होतं, जर स्त्रीलिंगी असेल तर हर होतं. तर तीच गोष्ट आपल्याला इथं पुढं एक्सप्लेन केली आहे बघा. डायरेक्ट स्पीचमध्ये पहिलं वाक्य बघा, ही सेड टू मी आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघा, फक्त हे प्रोनाउन्सशी रिलेटेड असल्यामुळे याच्यामध्ये फक्त आपण प्रोनाउन्सचा विचार करणार आहोत. ही टोल्ड मी दॅट. मग आता एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण सेड टू, आत्तापर्यंत आपण सेज किंवा सेड हे दोनच वाक्य येत होते आपल्याला. आलं लक्षात? म्हणजे दोन शब्द येत होते आत्तापर्यंत आपल्याला. मग ज्यावेळी सेज होतं त्यावेळी आपण सेज दॅट वापरत होतो, आणि सेड असायचं त्यावेळी सेड आणि कॉमा असायचं त्यावेळी आपण सेड आणि दॅट वापरायचो. पण आता इथं सेड टू. आलं लक्षात? याच्यामध्ये इथं तुम्हाला वाक्यामध्ये थोडा बदल दिसेल की ही सेड टू मी आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. मग सेड टूचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघा काय झाले, तर टोल्ड. आलं लक्षात? ज्यावेळी वाक्यामध्ये टोल्ड असेल, सेड टू असेल, त्याचं काय होणार आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये टोल्ड होणार आहे. पुढं करता जो आहे तसा मी, कॉमाच्या नंतर इथं आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय दिले, तर दॅट. म्हणजे हे लक्षात ठेवा की प्रत्येक ठिकाणी आपण कॉमाच्या ऐवजी दॅट वापरतोच. आलं लक्षात? तर बघा, ही टोल्ड मी दॅट आय. ओके, मग इथं आता आय हे काय, आय हे कर्ता आहे किंवा नाऊन आहे, आणि त्याचा आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय केले, तर प्रोनाऊन वापरले, म्हणजे सर्वनाम वापरले. म्हणजे आयच्या ऐवजी ही का, तर ही टोल्ड मी, म्हणजे पहिला जो कर्ता आहे आपला तो पुल्लिंगी आहे. आलं लक्षात? त्यामुळे इथं आपण आयच्या ऐवजी ही वापरले. ही वूड,
विलचं आपण काय करतो तर वूड वापरतो. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. जर साध्या भविष्यकाळ असेल आणि त्याचं आपण जर वाक्य रूपांतरित करत असेल तर विलच्या ऐवजी आपण काय वापरतो वूड. वरती आपण बघितलेलंच आहे. तर ही टोल्ड मी दॅट ही वूड इन्व्हाइट मी फॉर द पार्टी. सेकंड सेंटेन्स बघा, शी सेड टू मी आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. शी टोल्ड हिम दॅट शी वूड इन्व्हाइट हिम फॉर द पार्टी. फक्त प्रोनाऊनचा विचार करायचा आहे. तुम्ही जरी मी आता एक्सप्लेन केल्यानंतर तुम्ही स्वतः जरी वाचलात तरी तुम्हाला ते लगेच समजून जाण्यासारखं आहे. तिसरं वाक्य बघा, आय सेड टू देम आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. आय टोल्ड देम दॅट आय वूड इन्व्हाइट देम फॉर द पार्टी. आता बघा तिसऱ्या वाक्यामध्ये करता हा आय असल्यामुळे आयची इथं आपण काय करतोय तर द्वितीय सर्वनाम किंवा म्हणजे प्रोनाऊन कसं वापरले बघा, आहे तेच वापरलेलं आहे कारण की करताच मी आहे. ओके, मी म्हणजे याच्यामध्ये हे वाक्य कसं आहे तर मी म्हणालो की, ती म्हणाली किंवा तो म्हणाला असं नाही. ती किंवा तो म्हणाला असं असतं तर इथं प्रोनाऊन हे बदललं असतं. पण मी म्हणालो की मी तुम्हाला पार्टीसाठी, मी त्यांना पार्टीसाठी इन्व्हाइट करेन. ओके, त्यामुळे इथं आय जी जो म्हणजे आय असा जो करता आहे तो आहे तसाच राहिलेला आहे. शी सेड, चौथं वाक्य बघा, शी सेड टू अस आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. शी टोल्ड अस दॅट शी वूड इन्व्हाइट अस फॉर द पार्टी. ओके, आता इथं का बदललं, आयचं शी का झालं तर शी सेड टू अस, ती आम्हाला म्हणाली की. ओके, ती म्हणाली आहे म्हणजे पुढचं जे वाक्य असणार आहे ते तिथंच असणार आहे. ती आम्हाला म्हणाली की ती आम्हाला पार्टीसाठी इन्व्हाइट करेल किंवा ती मला पार्टीसाठी इन्व्हाइट करेल किंवा ती तुला पार्टीसाठी इन्व्हाइट करेल. ओके, मग ती असल्यामुळे इथं काय केलं आपण तर शी वापरलेलं आहे. आणि लास्टचं सेंटेन्स बघा, गीता सेड टू मी दे विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. गीता टोल्ड मी दॅट दे वूड इन्व्हाइट मी फॉर द पार्टी. आलं लक्षात? म्हणजे आता बघा, गीता सेड टू मी, तर गीता म्हणजे एखाद्या समजा जर व्यक्तीचं नाव असेल तर ते कसं असणार आहे बघा, गीता सेड टू मी, गीताने मला सांगितलं की दे विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. गीता टोल्ड मी दॅट दे वूड इन्व्हाइट मी फॉर द पार्टी. ओके, तर अशा पद्धतीनं मला वाटते की तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच समजलं असेल. म्हणजे मी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकवण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. वी आर स्टॉप अवर लेक्चर नाव हिअर अँड इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी नेक्स्ट पार्ट ऑफ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ओके, थँक्यू.